11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे पार्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। तर पार्ट 1 रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचे आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वात प्रथम साईटवर या। रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। जे अनाउन्समेंटचं पेज आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुम्ही 30 तारखेपर्यंत तुमचे पार्ट 1चे रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करून आपलं सर्वात प्रथम आयडी आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यायचा आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये म्हणजे जेही तुमचे पार्ट 2 रजिस्ट्रेशन येईल तेव्हा तुम्हाला तो आयडी आणि पासवर्ड फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम साईटवर या। साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। स्टुडंट रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगला संपूर्ण माहिती येऊन जाणार। यामध्ये संपूर्ण अपडेट काळजीपूर्वक ऐका। बघा, तुम्ही महाराष्ट्रामधून तुमचे 10वी पास केले असेल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन चूज करायचं आहे। महाराष्ट्राबाहेरील जे विद्यार्थी असेल ते 2 नंबरचं ऑप्शन चूज करतील। अप्लिकंट स्टेटस फ्रेशर म्हणजे यावर्षी जर तुम्ही 10वी दिली असेल तर तुम्ही फ्रेशर आहे। रिपीटर म्हणजे तुम्ही 10वी परत देत असाल तर तुम्हाला हे ऑप्शन आहे। आणि या अगोदर जर तुम्ही पास असेल जसे की लास्ट इयरला किंवा त्याच्या लास्ट इयरला जर पास असेल तर प्रिव्हियस पास हे ऑप्शन तुम्हाला घ्यावं लागेल। त्यानंतर ऑप्शन दिलेलं आहे 10वी स्टँडर्ड बोर्ड, तुम्ही कोणत्या बोर्डमधून पास आहे। बघा, महाराष्ट्र बोर्डचं ऑप्शन पहिल्या नंबरचं आहे। CBSE मधून असाल तर 2 नंबरचं ऑप्शन आहे। त्यानंतर ICSE, IB अशा प्रकारे इथे बोर्डचे ऑप्शन दिलेले आहे। आणि यामधून जर बोर्ड नसेल तर अदरचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे। तर यामधून तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यामध्ये बघा 10वी यावर्षी असेल तरच फ्रेशर चूज करा। जर अगोदर पास असेल मागच्या वर्षी तर तुम्हाला प्रिव्हियस पास करावं लागेल आणि इथून तुम्ही तुमचं जे बोर्ड असेल हे बोर्ड सिलेक्ट करून घ्या। अशा प्रकारे स्क्रीनवर दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला प्रॉपर सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे। इथे तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे। जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डमधून जर पास असाल तर तुम्हाला इथे डायरेक्ट व्हेरीफायचं ऑप्शन येऊन जाणार। जर तुम्ही यावर्षी पास असाल म्हणजे फ्रेशरमध्ये असाल तर, आणि इथे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे तुमचे नाव, एक्झाम ही माहिती तुम्हाला डायरेक्टली तुमच्या स्क्रीनवर येऊन जाणार। आणि जर तुम्ही अदर्स बोर्डमधून पास असाल जसं की CBSE बोर्डमधून पास असाल तर तुम्हाला ही जी संपूर्ण माहिती आहे ही तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे। जसे की सीट नंबर, आईचे नाव, त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम, इयर आणि तुमचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा प्रकारे तुम्हाला माहिती फिलअप करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर टाका। इथून एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करा, कोणताही करू शकता तुम्ही, जसं की फेवरेट गेम वगैरे सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता। फेवरेट गेम जर सिलेक्ट केलं तुम्हाला इथे आन्सर द्यावं लागेल, जोही तुमचा फेवरेट गेम आहे तुम्ही त्यामधून कोणताही क्वेश्चन सिलेक्ट करू शकता। आम्ही फेवरेट गेम म्हणून सिलेक्ट केलेला आहे तर आम्ही इथे आन्सर देणार क्रिकेट म्हणून, तुम्ही या प्रकारे सिलेक्ट करू शकता। इथे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा। पासवर्ड असा सेट करा की जो तुमच्या लक्षात राहणार, कारण की संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये हाच पासवर्ड तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर हा कॅप्चा इथे इन्सर्ट करून घ्या। अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन हे दिसून पडेल आणि इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। जर तुमची कोणती इन्फॉर्मेशन राहिली असेल, काही चुकलं असेल तर रजिस्टरचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला दिसणार नाही। हे त्यामुळे संपूर्ण स्क्रीनवर दिलेली माहिती चेक करा। जर तुम्ही प्रिव्हियस पास असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करावी लागेल। त्यानंतर CBSE मधून असाल तरी तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करावी लागेल। फक्त स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून असाल तरच तुमची माहिती ही व्हेरीफाय होणार आणि डायरेक्टली तुम्हाला संपूर्ण माहिती बोर्डाकडून तुमच्या स्क्रीनवर येऊन जाणार। ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता तुमचे नाव, तुमचा ID सुद्धा जनरेट झालेला आहे। हा ID तुम्ही नोट करून ठेवा। तुम्हाला SMS सुद्धा आलेला असेल, प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता, डाउनलोड करून सुद्धा ठेवू शकता। परंतु तुमचा ID तुम्हाला नोट करून ठेवणं हे अनिवार्य असणार आहे, कारण की पूर्ण प्रोसेसमध्ये हाच ID तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार। त्यानंतर तुम्ही जर ID नोट करून ठेवलेला असेल तर तुम्हाला आता प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला आता स्क्रीनवर ID आलेला आहे। पासवर्ड तुम्ही स्वतः सेट केलेला आहे तो ID टाका। पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका। हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर इथून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर आपण आपला पार्ट 1 रजिस्ट्रेशन हे आपल्या लॉग इनमधून करणार। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडत असेल। इथे फॉर्मचे स्टेटस वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे। इथे पार्ट 1चं ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्याला अप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 हा इथे क्लिक करूनच भरायचा आहे। अशा प्रकारे तुमचे संपूर्ण हे लॉग इन पेज असणार आहे।
ठीक आहे. तर यामध्ये आता तुम्हाला एवढ्या स्टेप दिलेल्या आहे, एवढ्या स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे. जसे की रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस, कॅटेगरी, डॉक्युमेंट्स, पेमेंट आणि फॉर्म लॉक. तर अशा प्रकारे संपूर्ण जेही ऑप्शन आहे आता आपण स्टेप बाय स्टेप कंप्लीट करणार. तर रजिस्ट्रेशन डिटेल्सला तुम्हाला क्लिक करावं लागेल. बघा, रजिस्ट्रेशन डिटेल्सला क्लिक केल्यानंतर आता आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसून पडेल. तुमचे नाव, त्यानंतर तुम्ही दिलेली संपूर्ण जी ही माहिती आहे 10वीची तुमची, ही तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे. ही माहिती एडिट होणार नाही आहे, त्यामुळे आता ही माहिती एकदा चेक करा आणि त्यानंतर इथे नेक्स्टचं ऑप्शन दिलेलं आहे. तर तुम्हाला इथून नेक्स्ट करून पर्सनल डिटेल्सची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. तर सर्वात प्रथम इथे नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचे नाव आलेले असेल. आता हा विद्यार्थी CBSE बोर्डचा असल्यामुळे या विद्यार्थ्याला इथे आईचे नाव, जेंडर किंवा डेट ऑफ बर्थ ही माहिती आलेली नाही आहे. जर तुम्ही स्टेट बोर्डचे असाल आणि जर तुम्ही व्हेरीफाय करून तुमचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ही माहिती आलेली असू शकते. ठीक आहे. किंवा तुम्ही जर प्रिव्हियस पास असाल, म्हणजे या अगोदर मागच्या वर्षी 2024 2025ला जर तुम्ही पास असेल तरी तुम्हाला ही माहिती येणार नाही. फक्त कोणाला येणार, जे विद्यार्थी चालू वर्षामध्ये 10वीला आहे आणि त्यांचा रिझल्ट लागायचा आहे त्यांनाच ही माहिती येऊ शकते. क्लिअर. यामध्ये कोणाला डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा किंवा तुम्ही यामध्ये संपूर्ण माहिती फिल करू शकता. तुमचे नाव तुम्हाला आलेले असेलच. इथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव, इथे जेंडर मेल आहे फिमेल आहे, इथे तुमची जन्मतारीख, इथे तुम्हाला तुमच्या शाळेचे नाव, त्यानंतर स्कूल इंडेक्स नंबर आणि युडाईस हे जर तुमच्या हॉल तिकीटवर दिलेलं असेल तर तुम्ही ते इथे इन्सर्ट करू शकता. हे कंपल्सरी यामध्ये दिलेलं नाही आहे. जर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला कंपल्सरी असेल तर तुम्ही तुमची जेही हॉल तिकीट आहे 10वीची त्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही इथे तुमचा युडाईस नंबर टाकू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. व्यवस्थित चेक करा. कुठे जर मिस्टेक असेल, काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही आता दुरुस्ती करू शकता. माहिती जर भरलेली असेल तर तुम्ही इथून सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ॲड्रेस. तर इथे ॲड्रेस लिहायचा आहे तुम्हाला. जोही तुमचा ॲड्रेस असेल ॲड्रेस लिहा. इथे पिनकोड लिहा, इथे स्टेट लिहा, डिस्ट्रिक्ट लिहा, तालुका लिहा आणि तुमच्या गावाचे नाव किंवा सिटीचे नाव इथे इन्सर्ट करा. खाली अप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID डिटेल्स दिसत आहे. त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा मोबाईल नंबर ॲड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जोही तुमचा ॲड्रेस आहे, आधारवर असेल तर आधारवरचा ॲड्रेससुद्धा तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता. संपूर्ण माहिती अशा प्रकारे फिल करून घ्या. जर कोणाला कुठे अडचण असेल तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर ॲड्रेस डिटेल्स संपूर्ण व्यवस्थित फिल केल्यानंतर तर संपूर्ण माहिती तुम्हाला ओके दिसत असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. बघू शकता कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे 11th ॲडमिशन 2026-27साठी. यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित आणि शांतपणे संपूर्ण माहिती एकदा रीड करा आणि त्यानंतरच यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही ॲन्सर द्या. सर्वात प्रथम तुम्हाला काय विचारलं आहे की कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे हे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. तर तुमच्याकडे जी कास्ट सर्टिफिकेट आहे तुमची नसेल तर फादरची, वडिलांची कास्ट सर्टिफिकेट चालते. तर वडिलांची कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यावरती चेक करा की तुमची कास्ट कोणती आहे. SC ST VJA NTB NTC NTD OBC SCBC तुमची कास्ट ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नाही जर तुम्ही कास्ट चुकीची चूज केली तर तुमचा लागलेला नंबर हा रिजेक्ट होऊ शकतो, तो सुद्धा कास्टमुळे. त्यामुळे व्यवस्थित एकदा चेक करा की तुमची कास्ट कोणती आहे आणि जी तुमची कास्ट असेल ती यामधून सिलेक्ट करा. जशी आमची OBC असल्यामुळे आम्ही खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे OBC, हे ऑप्शन यामध्ये क्लिक करणार. OBC सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता काय म्हटलेलं आहे. तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे. यस क्लिक केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या स्टेटमधून आहे, तर महाराष्ट्र आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून दिलेली आहे ही सुद्धा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर माहिती दिलेली आहे. त्यावरती जो स्टॅम्प आहे तिथे प्लेस लिहिलेला आहे, त्या प्लेस बघा कोणत्या जिल्ह्याचा आहे, तो जिल्हा इथे इन्सर्ट करा. त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की ॲडमिशनसाठी कॅटेगरी कोणती आहे तुमची, तर इथे तुम्हाला जी कॅटेगरी तुम्ही वर चूज केलेली आहे तीच कॅटेगरी तुम्ही इथे चूज करा. जर तुम्ही इथे ओपन चूज केलं तर तुम्हाला कॅटेगरीचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे लास्ट इयरला भरपूर विद्यार्थ्यांनी इथे मिस्टेक केलेली होती. जी कास्ट तुम्ही वर सिलेक्ट करताय तीच कास्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा, म्हणजे त्याच कास्टमधून तुमचा प्रवेश होणार. ठीक आहे. तर यामधून आम्ही OBC कास्ट आहे, आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यामुळे आम्ही इथे सुद्धा ॲडमिशनसाठी कास्टसुद्धा OBC सिलेक्ट करतोय. तुम्ही सुद्धा या प्रकारे करू शकता. जर कास्ट नसेल तर तुम्ही ओपनमधून सुद्धा फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेलच तर तुम्ही ओपन कॅटेगरीचा जे ऑप्शन आहे हे सुद्धा यामधून अनरिझर्वचं ऑप्शन चूज करू शकता. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स यामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करा. पहिला एक क्वेश्चन दिलेला आहे की तुम्ही हँडिकॅप आहे का, म्हणजे डिसेबिलिटी आहे का,
इथे येस नोमध्ये आन्सर द्या. सेकंड नंबर बघा काय म्हणते आहे, तुम्ही प्रोजेक्ट ॲफेक्टेड आहे का, म्हणजे प्रकल्पग्रस्त आहात का, इथे येस नोमध्ये आन्सर द्या. त्यानंतर युअर पॅरेंट्स ट्रान्सफर ऑनलाईन प्रोसेस एरिया, हे सुद्धा तुम्हाला येस नोमध्ये आन्सर द्यायचे आहे. ग्रँडफादर फ्रीडम फायटर, येस नोमध्ये आन्सर द्या. त्यानंतर बघू शकता तुमचे पॅरेंट्स एक सर्व्हिसमॅन आर्मीमध्ये होते का, तर यामधून तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. आणि स्पोर्ट कॅटेगरी, तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीमध्ये येता का, अशा प्रकारे तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहे. हे ऑप्शन तुम्ही एकदा चेक करा, तुम्हाला येस नोमध्ये आन्सर द्यायचे आहे. जेही रिझर्वेशनमध्ये तुम्ही बसत असाल त्यामध्ये तुम्हाला येस करावं लागेल आणि त्याबद्दलचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. जर तुम्ही इथे स्पोर्ट रिझर्वेशनला केलं, तुम्हाला स्पोर्ट रिझर्वेशनसाठी जेही प्रूफ असेल हे तुम्हाला फॉर्ममध्ये अपलोड करावं लागेल. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करायची आहे. त्यानंतर ऑप्शन आहे की अनाथ ऑर्फन, जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्ही इथे यस क्लिक करू शकता. जर अनाथ नसाल तर इथे नो क्लिक करा, कारण की 1% जागा ह्या अनाथसाठी असतात, त्यामुळे रिझर्व. ठीक आहे, अनाथसाठी ऑप्शन आहे. मायनॉरिटी असाल तुम्ही मायनॉरिटी तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट पार्ट आहे इन हाऊस कोटा. इन हाऊस कोट्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जिथे 10वी केलेली आहे तिथे तुम्हाला 11 करायचं आहे का. जर तुम्हाला तिथे 11 करायचं असेल तर तुम्ही यस करू शकता, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे जिथे 10th केलेलं आहे तिथे त्यांना 11 करायचं नसते, तर ते विद्यार्थी इथे नो करतात. तर इन हाऊस कोट्याचा अर्थ होतो की तुम्ही जिथे 10वी केलेली आहे तिथे 11वी 12वी करायची आहे का. जर तिथे 11वी 12वी असेल तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ते यस क्लिक करा. आणि समजा तुम्ही जिथे 10 केलेलं आहे तिथे 11th आहेच नाही तर तुम्हाला इथे नो क्लिक करायचं आहे. इन हाऊस कोट्याचा अर्थ असा होतो की जिथे 10वी आहे, म्हणजे ज्या शाळेमध्ये 10वी केली तुम्ही तिथे 11वी करायची आहे का, करायची असेल तर यस क्लिक करा, करायची नसेल तर नो क्लिक करा. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या आणि संपूर्ण माहिती एकदा चेक करा. जर संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, यामध्ये 5 डॉक्युमेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, 10वीची मार्कशीट, TC, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग फॉर्म. अंडरटेकिंग फॉर्म कशासाठी, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यामुळे तुम्हाला अंडरटेकिंग फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. कारण की हा अंडरटेकिंग फॉर्म याच्यासाठी आहे की तुम्ही हे डॉक्युमेंट्स आता अपलोड करताय म्हणजे फॉर्ममध्ये की ॲडमिशनच्या वेळेस देणार. तर बघू शकता यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट्स येणार आहे. जसे की या विद्यार्थी OBC असल्यामुळे याला नॉन क्रिमिनल मागितलं आहे, SC असेल तर फक्त कास्ट सर्टिफिकेट मागणार. ठीक आहे, त्यानंतर 10वीची मार्कशीटसुद्धा मागितलेली आहे. तर हा विद्यार्थी CBSE बोर्डचा किंवा रिपीटर असू शकतो, त्यामुळे याला 10वीची मार्कशीट मागू शकते. जो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डात असेल, स्टेट बोर्डात असेल, त्याला 10वीची मार्कशीट मागणार सुद्धा नाही. अशा प्रकारे माहिती येऊ शकते. ठीक आहे, तर आता तुम्हाला हा डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे. समजा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करू शकता. क्लिअर, तर हा डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला जस्ट आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. डाउनलोडसुद्धा इथूनच केलेला आहे आपण डिक्लेरेशन फॉर्म. डिक्लेरेशन फॉर्ममध्ये इथे तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा. अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा लॉग इन ID. हा जो फॉर्म आहे हा 2 लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला जो सोपा वाटतो तो तुम्ही यामधून फिल करून घ्या. इथे विद्यार्थ्याचे नाव लिहा, मूळ जात म्हणजे तुमची कास्ट लिहा, कोणत्या कास्टमधून आपण फॉर्म भरतोय, तर आपण अगोदर OBC सिलेक्ट केलेला आहे आणि ॲडमिशन कास्टसुद्धा आपण OBC सिलेक्ट केला आहे, म्हणून इथे सुद्धा OBC, इथे सुद्धा OBC. ठीक आहे, त्यानंतर इथे अन्य आरक्षण घेतलेले नाही आहे तिथं डॅश क्लिक करा. अल्पसंख्याकसुद्धा घेतलं नाही आपण, तिथे डॅश क्लिक करा. मी खाली स्वाक्षरी करणारा विद्यार्थी, इथे शहरचे नाव लिहा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जेही तुमची सिटी असेल सिटीचे नाव लिहा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करायची आहे. बघा खालीलप्रमाणे अशी खून कशासाठी करा म्हणते की होय म्हणून अशी खून करा आणि नाही म्हणून अशी खून करा. ठीक आहे, तर यामध्ये एकदा रीड करा. पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे शाळा सोडल्याचा दाखला अर्जासोबत सादर केला. तर ज्याही विद्यार्थ्यांकडे असेल, प्रिव्हियसवाले विद्यार्थी असेल जसं की लास्ट इयरला वगैरे पास झालेले असेल त्यांच्याकडे आहे, तर ते इथे अर्जासोबत अपलोड करा. तर इथे असं क्लिक करा, इथे असे क्लिक करा म्हणजे नाही आहे म्हणून. आणि सेम जे विद्यार्थ्यांकडे सध्या आहेच नाही अवेलेबल, तर ते विद्यार्थी इथे क्रॉस करतील म्हणजे सध्या नाही आहे, प्रवेशाच्या वेळी सादर करणार म्हणून इथे असं क्लिक करतील. क्लिअर, पॉईंट समजला कसं यामध्ये आन्सर द्यायचे. अशा प्रकारे संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला यामध्ये येस नोमध्ये द्यायचे आहे. तर संपूर्ण व्यवस्थित प्रकारे हा जो डिक्लेरेशन फॉर्म आहे हा फिल करून घ्या. फिल केल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला सिग्नेचर वगैरे करावी लागेल. त्यानंतर बघा इथे जर तुमचे स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही वडिलांचे देऊ शकता, इथे ऑप्शन आलेले आहे. तर वडिलांचे असेल तर तुम्हाला आताच द्यावे लागेल, इथे नंतरचं ऑप्शन नाही आहे. संपूर्ण डिक्लेरेशन फॉर्म व्यवस्थित फिल करा. हा डिक्लेरेशन फॉर्म जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करा. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, सर्वात शेवटी काय ऑप्शन आले बघा,
इथे डेट टाका, विद्यार्थ्याचे नाव आणि स्वाक्षरी, पालकांचे नाव आणि स्वाक्षरी. ह्या प्रकारे संपूर्ण डिक्लेरेशन फॉर्म एक कोणतेही पेज भरा, तुम्ही इंग्लिशवालं भरा किंवा मराठीवाले भरा, एक पेज फिलअप करून घ्या आणि ते तुम्हाला फॉर्ममध्ये अपलोड करायचं आहे. जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही हा डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करू शकता. ठीक आहे, म्हणजे हे डॉक्युमेंट्स आपण नंतर देणार आहे, यासाठी हा एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर बघू शकता ओबीसी कॅटेगरीला 100 रुपयाचे चालान पेड करायचं आहे. तुम्ही फोनपेवरून हे सुद्धा जे चालान आहे हे पेड करू शकता. तर यामध्ये तुम्ही प्रोसीडला जर क्लिक केलं तर तुम्हाला एक बारकोड येणार. त्या बारकोड तुम्ही तुमचा फोनपे, जीपे, कोणत्याही जिथून तुम्ही बारकोड स्कॅन करू शकता त्या माध्यमातून तुम्ही हे 100 रुपयाचं जे पेमेंट आहे हे करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे बारकोड येणार. हा बारकोड तुम्हाला स्कॅन करून पे करायचा आहे. त्यानंतर बघू शकता सर्वात शेवटी लॉक अप्लिकेशन फॉर्मला पेमेंट झाल्यानंतर लॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म बघू शकता. हा फॉर्म आपण दाखवू शकत नाही कारण की यूट्यूब पॉलिसीनुसार हा फॉर्म आपण ब्लर केलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची फॉर्ममध्ये. अजूनही सांगतो, फॉर्ममध्ये भरलेली एकूण एक माहिती, नाव, जन्मतारीख, आईचे नाव, ॲड्रेस वगैरे आणि तुम्ही टाकलेली जी माहिती आहे ती माहिती एकदा चेक करा. संपूर्ण माहिती जर तुम्हाला ओके वाटत असेल तरच तुम्ही इथे दिलेला हा चेकबॉक्स क्लिक करा. चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून लॉक अप्लिकेशन करू शकता. तुम्ही लॉक अप्लिकेशन केलं की तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट होऊन जाणार. म्हणजे तुमचे पार्ट 1 रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालेले आहे असं आपण म्हणू शकतो. तर ज्याही विद्यार्थ्यांना 11साठी रजिस्ट्रेशन करायचे असेल या प्रोसेसनी तुम्ही तुमचे पार्ट 1 रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. आणि आता यानंतर 11th ॲडमिशन जसे आपल्याला स्टेप सांगणार त्या प्रकारे तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. जसं की आता पार्ट 1 रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थ्यांनी कंप्लीट करून घ्या. पार्ट 2 बद्दल माहिती रिझल्ट लागल्यानंतर सुरू करणार अशाबद्दल माहिती आलेली आहे. आणि यानंतर सुद्धा जी अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.